माझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी काळ्या वांग्याचं मस्तपैकी भाजून असं भरीत करून दाखवणार आहे रेसिपी। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। चला मग आज मी तुम्हाला काळ्या वांग्याचं भरीत कसं करायचं ते तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। हे वांगं घेतलेले मी मस्तपैकी याला तेल लावून घेतलेले। याला आता मस्तपैकी आपल्याला डॉट करून मी आता गॅसवर ठेवलेले, कारण त्याला गॅसवरती मस्तपैकी आपल्याला जाळून घ्यायचं छानपैकी असे वांगं। आता मस्तपैकी आपण छान असं वांग्याचं छान असं झालेलं आहे। आता एका साईडला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे। आता मी 2 वांगे आणि एका साईडला कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला मसाला करून घ्यायचा त्याचा। आता मी बघा फोडणीसाठी घेतलेले ते आपल्या मस्तपैकी वांग्याचे छान असं साल्ट काढून घ्यायचे। एका साईडला आपलं फोडणीचं मी हिरवी मिरची, टमाटा, कांदा आणि जिऱ्याचा तडका आपल्याला द्यायचा छानपैकी। चला मग आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर तर बघा तेल पण छान तापलेले। मी याच्यामध्ये आपल्याला जिरा, राई टाकून घ्यायची फोडणीसाठी, हिंग टाकून घ्यायची। हिंग टाकून घेतल्यावर याच्यामध्ये हिंग टाकून घेतल्यावर मिरची टाकून घ्यायची। मिरची थोडीशी आपली तडकली ना मग आपल्याला कांदा टाकून घ्यायचा, जेणेकरून मस्त कांदा, मिरची, हिंग मसाला आपला एक होऊन जाईल। कांदा टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून मी 1 चमचा मीठ टाकून घेतलं। त्याच्यामध्ये मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा, जेणेकरून मस्तपैकी आपला कांदा टमाटाचा एकजीव होऊन जाईल। त्यामध्ये आपल्याला हळद, कारण की मी हिरवी मिरची टाकलेली ना, थोडंसंच आपल्याला काश्मीरी मिरची टाकलेली मी अर्धा चमचा, जेणेकरून मस्तपैकी आपला एक सगळा मसाला होऊन जाईल कांदा टमाटाचा। म्हणजे आपला कांदा आणि टमाटा मस्तपैकी मॅश होऊन जायचं आहे, जेणेकरून आपल्याला 10 मिनिटं बारीक गॅसवरती झाकण करून ठेवून द्यायचं आहे। एका साईडला आता आपल्याला मस्तपैकी वांग्याचे हे साल काढून घ्यायचे, जेणेकरून मस्त याला पाणी सुटलं थोडंसं, याला हे आपल्याला असं साल काढून घ्यायचे। मस्तपैकी मी छान असं वांग्याचं साल काढून घेतले, छान त्याला तेल सुटलेलं आहे मस्तपैकी। एका साईडला आपला मसाला पण बघून घेऊया, जेणेकरून मस्तपैकी आपला मसाला एक झालेला आहे। कांदा टमाटा छान आपला मॅश झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला वांगं टाकून घेऊया, जेणेकरून आपलं मस्त गरमात गरम छान मॅश होऊन जाईल। छान वांग्याचं भरीत आपलं मस्तपैकी असं दाबून घ्यायचं, छान असं हाताने चमच्याने असं मॅश करून घ्यायचं, जेणेकरून गरम आहे ना आपलं मस्तपैकी। आता हे असं परत आपल्याला 10 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं, जेणेकरून मस्त आपलं वांगं पण त्याच्यामध्ये मॅश होऊन जाईल। आपले मस्तपैकी 10 मिनिटं झालेले, छान आपलं मस्तपैकी वांग्याचं भरीत मॅश झालेलं मस्तपैकी। त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतली, जेणेकरून मस्त एकजीव होऊन जाईल आपला। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा। आपलं आता मस्तपैकी वांग्याचं भरीत छान झालेलं आहे। मस्तपैकी छान आपलं वांग्याचं भरीत छान झालेलं आहे। सोपी पद्धत आहे, लवकर होणारी रेसिपी आहे, तुम्ही पण बनवा। आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।